नमस्कार, मी डॉक्टर कन्विशा गिमोणकर, माधवबाग क्लिनिक, म्हापसा. डायबिटीज रिव्हर्सल ट्रीटमेंटबद्दल आज आपण जाणून घेऊया. बऱ्याचशा लोकांना खूप काही शंका असतात डायबिटीजबद्दल, की डायबिटीज काय आहे आणि डायबिटीज कसा होतो, आपला डायबिटीज कसा आहे आणि डायबिटीजमुळे काय काय होऊ शकतं, आपला डायबिटीज कुठल्या टाईपचं आहे, टाईप 1 आहे की टाईप 2 आहे, हे पण आपण जाणून घेऊया, जे बऱ्याच लोकांना माहीतसुद्धा नसतं. लोकांना एक गैरसमज असतो की डायबिटीज होते म्हणजे फक्त आपण जास्त प्रमाणात साखर खाल्ली, जास्त प्रमाणात गोड खाल्लं म्हणून आपल्याला डायबिटीज मिळते, असं बऱ्याच लोकांना वाटतं. पण तसे नाही आहे. डायबिटीज फक्त आपल्या साखरेमुळेच नाही होत, तर इतर गोष्टींमुळे आपलं खाणं कसलं आहे त्याच्यावर पण अवलंबून. इझिएस्ट वे टू रिव्हर्स द डायबिटीज म्हणजे खूप काही सोपे उपाय पण असतात ज्याचे करून आपण आपली शुगर नॉर्मलमध्ये ठेवू शकतो. तर ते काय आहे ते म्हणजे डायट, एक्सरसाइज आणि स्ट्रेस फ्री लाईफ. म्हणजे मानसिक ताणतणावसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे आपली शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी. ओके, तर ह्याच्याबद्दल आपण आणखीन माहिती जाणून घेऊया. ओके, आता ज्यांना डायबिटीज असते ते बरेच जण खूप काही लक्षणे आपल्या शरीरामध्ये आढळून येतात आणि ते लोकांमध्ये ते स्वतः पण जाणून घेतात की त्यांना काय काय होतं आणि ही कसली लक्षणं आहे हे पण त्यांना माहीत नसतं. तर डायबिटीजची काही लक्षणं आहे ते म्हणजे परत परत भूक लागणे आणि परत परत तहान लागणे, हे पण डायबिटीजचे एक प्रकारचं लक्षण आहे. मग रात्रीचं 2 ते 3 वेळा युरिन पास करण्यासाठी उठावं लागतं. तर हे एक प्रॉमिनंट असं सिम्टम आहे जे डायबिटीज पेशंटमध्ये दिसून येतं. मग मांसपेशीमध्ये वीकनेस जाणवणे म्हणजे मांसपेशींमध्ये कमजोरी म्हणजे आपण वीकनेस जाणवतो, तर हे तेच आहे. म्हणजे जरी खूप काही काम नाही केलं तरीसुद्धा आपल्याला थकावट जाणवतं, तर हे एक डायबिटीजचे लक्षण आहे. आणि अस्थिर मानसिकता म्हणजे आपण मानसिक ताणतणावसुद्धा जाणवतात ह्याच्यामुळे. आणि अशी लक्षणे आहे ते म्हणजे परत परत कुठलं तरी इन्फेक्शन होणं, मग युरिनच्या जाग्यावर खाज येणं, तिथे इन्फेक्शन होणं, हे सुद्धा डायबिटीजचं लक्षण आहे. सर्वात जास्त जो आपल्याला त्रास होतो तो म्हणजे डोळ्यांचा त्रास आहे, हे डायबिटीजमुळेच होतात. ते म्हणजे डोळ्यांनासुद्धा जळण होते, डोळ्यांना दिसायला कमी होतं, त्याची विजन कमी होतं. सो हे एक प्रॉमिनंट डायबिटीजचं लक्षण आहे. आणि खूप काही पेशंटना असं पण जाणवून येतं की ज्याचा डायबिटीज खूप लाँग टर्म आहे, खूप क्रॉनिक आहे, त्यांना पुढे होऊन हार्टचा पण त्रास होऊ शकतो. म्हणजे त्यांना धाप लागणे हा सुद्धा एक लक्षण आहे डायबिटीजमुळे होणारा. कारण डायबिटीजमुळे शुगरची गुठळी तयार होऊन ती मग ब्लड व्हेसलमध्ये साठली जाते आणि त्याच्यामुळे हार्टचे त्रास हे तयार होतात. मग खूप घाम येणे आणि हातापायांना मुंग्या येणे, हातापायांना जळण होणे, हे सुद्धा खूप लोकांना आढळून आलेले असतात. सो हे काही सायन्स अँड सिम्टम्स आहे जे डायबिटीजमुळे आपण आपल्या शरीरामध्ये म्हणजे दिसायला लागतात. बरेचसे लोक जेव्हा शुगर चेक करायला जातात आणि तेव्हा त्यांना कळतं की त्यांना डायबिटीज आहे, तर ते डायरेक्टली डॉक्टरकडे जातात आणि मेडिसिन चालू करतात. तर मेडिसिन चालू केल्याने काय होतं की आपली शुगर फक्त कमी प्रमाणात दाखवते, पण ती बाहेर काही पडत नाही. तर लोक 500पासून ते 5,000पर्यंतचा मेडिसिन स्टार्ट करतात स्टार्टिंगमध्ये. पण ह्याचा तुम्ही कधी कॅल्क्युलेट केला आहे का पुढील वर्षामध्ये, पुढील 20 वर्षामध्ये तुमचा एस्टिमेट, तुमचा खर्च कितीपर्यंत होऊ शकतो तो?
आता तुम्हाला काही त्रास नाही, पण पुढे होऊन याचे आजार वाढवू शकतात. जे हार्टचे आहे, जे डोळ्यांचे आजार आहे, जे किडनीचे आजार आहे. सो ह्याचा सर्व खर्च पुढील 20 वर्षामध्ये कमीत कमी 15 लाखपर्यंतसुद्धा जाऊ शकतो. सो ह्याचा कधी तुम्ही एस्टिमेट केला आहे का? सो टाइम्स ऑफ इंडिया ह्याने एक रिसर्च केला आहे की पुढील 20 वर्षामध्ये तुमचा सगळ्याचा खर्च कमीत कमी 15 लाखपर्यंत पोहोचू शकतो. जे काही पुढचे आजार म्हणजे पुढचे आजार होणार ते ह्याच्यानुसार आपला डायबिटीज आजचा आणि मग पुढील येणाऱ्या वर्षामध्ये कसा असणार आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता. असं म्हटलं जातं की डायबिटीज मिळाली म्हणजे त्याची गॅरंटी नाही आणि त्याला क्युअर पण नाही. पण असं नाही आहे, कारण आम्ही माधवबागमध्ये ह्याची पूर्ण रिव्हर्सल ट्रीटमेंट आहे आणि तो बरा पण होऊ शकतो. आणि हे बरे होण्यासाठी ह्याचे फक्त 3 नुस्खे आहे जे तुम्हाला फॉलो करायला पाहिजे. ते म्हणजे डायट, एक्सरसाइज आणि स्ट्रेस फ्री लाईफ जगायचं. तुम्ही कधी अनुभव केला आहे का की ह्या डायबिटीजमुळे तुमच्या जीवनशैलीवर किती प्रमाणचा मानसिक ताणतणाव नाहीतर पुढे प्रभाव आहे? तर ह्या डायबिटीजमुळे तुमच्या शरीरावर सुद्धा तितकाच परिणाम होतो जितका तुमच्या मानसिक ताणतणावावर होतो. तर ते म्हणजे तुम्हाला परत परत थकल्यासारखं वाटणं, परत परत चक्कर येणं, परत परत युरिन पास करायला जावं लागतं. तर हे सगळं डायबिटीजचे लक्षण आहे जे तुमची शैली बदलून टाकतं. आणि दैनंदिन कामकाज करण्यालासुद्धा उत्साह राहत नाही. आणि ह्याचं इतकंच नव्हे तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, परिवारांबरोबर एक समाजामध्ये सुद्धा आपल्याला तेवढा मिक्स नाही होता येतं, कारण आपण आपल्या जीवनामध्ये असे काही सायन्स अँड सिम्पटम्स लक्षणे अनुभवतात ज्याच्या कारणाने आपलं लाईफस्टाईलच बदलून जातं. इतकंच नव्हे तर आपल्याला काही नवीन करायची सुद्धा इच्छा राहत नाही आणि ह्याच्याचमुळे हॉस्पिटलचे वाढते खर्च ह्याचा पण आपण अनुभव घेतात डायबिटीजमुळे. आता तुम्ही तुमच्या डायबिटीजला कसं बघतात? तर ह्याच्यासाठीच खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमची डायबिटीज पूर्णपणे मुक्ती मिळवू शकता. तर तुम्ही फक्त आम्ही सांगतात ते फॉलो करा, तर तुमचा डायबिटीज पूर्णपणे रिव्हर्स होणार. आता तुम्ही हा एक व्हिडिओ बघून घ्या ज्याने तुम्हाला कळणार की तुमच्या शरीरामध्ये काय चालू आहे आणि तुमची शुगर काय काम करते आणि कशी त्यांची ॲक्शन असते हे तुम्ही जाणून घ्या. ह्याच्याबद्दल जे काही आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार. ओके. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कळालं की तिथे एक डोर आहे, दरवाजा आहे, एक लॉक आहे आणि एक त्याची चावी आहे.
तर जेव्हा आपण जेवण घेतात, आहार घेतात, तेव्हा साखर तयार होते आणि जेव्हा साखर रक्तामध्ये येते तेव्हा इन्सुलिन पण ॲक्टिवेट होतं आणि इन्सुलिन पण ॲक्टिवेट होऊन ते शुगर बाइंड करायला येतात. आपल्याला शुगर जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच ती जर रक्तामध्ये जास्त प्रमाणात उरली तर ती आपल्या शरीराला वाईट पण आहे. या इन्सुलिनचं काम काय आहे की ती साखरेला आपल्या मांसपेशींमध्ये घेऊन जायला मदत करते. सो इन्सुलिन ही मेन चावी आहे जी शुगरला आपल्या मांसपेशींमध्ये घेऊन जाते. बऱ्याच वेळेला जेव्हा टाईप 1 डायबिटीज असतो अशा कंडिशनमध्ये हा इन्सुलिन जो आहे तो सिक्रिशन नाही होत. सो त्याच्यामुळे टाईप 1 डायबिटीज हा रिव्हर्स नाही होत, तो बरा नाही होत. पण टाईप 2 डायबिटीज आहे तो बरा होतो, तो रिव्हर्स पण होतो जर ते आपण डायट एक्सरसाइज स्ट्रिक्टली फॉलो केला तर. सो ह्याच्यामध्ये काय होतं की जी इन्सुलिन आहे ते आपल्या साखरेला आपल्या मांसपेशींमध्ये नेऊन जायला मदत करतात. पण जसा तुम्ही बघितलं की त्याच्यामध्ये काहीतरी चरबी साठलेली आहे. सो त्या चरबीमुळे हे इन्सुलिन जे आहे ते आपली शुगर मसलमध्ये घेऊन जायला कुठे ना कुठेतरी कमी पडतं. सो हा अडथळा जो आहे हा काही नसून आपलं फॅट, आपलं टॉक्झिन्स आहे जे आपल्याला ब्लॉक करतात हे इन्सुलिन ही चावी उघडण्यासाठी. आता जेव्हा लोक ॲलोपॅथी मेडिसिन गोळ्या घेतात तेव्हा नक्की काय होतं की ती शुगर जी आहे ती कंट्रोल होते बट ती बाहेर कुठेच जात नाही. ती शरीरामध्येच उरल्या कारणाने हे जे काही सायन्स अँड सिम्पटम्स लक्षणे आहेत ते आपल्याला जाणवून येतात. पण मेन प्रॉब्लेम आहे तो तिथे साठलेली चरबी आहे जो मेडिसिनने सुद्धा नाही काढू शकत. तर तो फक्त डायट पंचकर्म ह्यानेच काढू शकतं. सो त्याच्यासाठीच आपला डायबिटीज टाईप 2 आहे हा रिव्हर्स होतो जे आपली माधवबागची ओके. आता जेव्हा लोक मेडिसिन घेतात ॲलोपॅथीची तेव्हा नक्की काय होतं तर आता एका पेशंटने जर आपली शुगर चेक केली तर त्याची 300पर्यंत मिळाली असेल. जेव्हा ते ॲलोपॅथी मेडिसिन घेतात तेव्हा ती 300मधली शुगर त्यांची 150पर्यंत येते. तर 300मधली 150 शुगर ही गेली तरी कुठे हे कोणी स्वतःला विचारलं आहे का? नाही तर त्या डॉक्टराला तरी विचारलं आहे का की आपली ही शुगर कुठे जातात? नाहीतर आपण जे काही ही जी कमी झालेली शुगर आहे ते जेव्हा आपण ॲलोपॅथी मेडिसिन घेतात तेव्हा ती अशा काही मेडिसिन असतात जे आपल्या लिव्हरवर, आपल्या पॅनक्रियाजवर, आपल्या किडनीजवर हे जे बाकीचे ऑर्गन्स आहे ह्याच्यावर काम करतात. तर लिव्हरवर काम करतात ते मेडिसिन जर आम्ही घेतलं तर ते लिव्हरमध्ये शुगरची मात्रा कमी प्रमाणामध्ये सिक्रिशन करायला सांगतात. पॅनक्रियासची जर पॅनक्रियास रिलेटेड जर आपण मेडिसिन घेतली तर ते इन्सुलिनची मात्रा वाढवायला सांगतात कारण ती शुगर कंट्रोल करण्यासाठी. जर आपण कार्बोज अशी मेडिसिन घेतली तर ती आपलं डायजेशन कुठे ना कुठेतरी हॅम्पर करतं. सो त्याच्यामुळे आपल्याला इनडायजेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि किडनीवरची काही मेडिसिन असतात ज्याच्या कारणाने आपल्याला इन्फेक्शन अशी काही सायन्स अँड सिम्पटम्स आपण आढळू शकतो. सो जसं की मी सांगितलेलं की इझिएस्ट वे टू रिव्हर्स डायबिटीज हे 3 स्टेप्स आहे ते म्हणजे डायट, एक्सरसाइज आणि स्ट्रेस फ्री लाईफ. ओके. बऱ्याचशा लोकांना असा प्रश्न पडतो की आपल्याला आता डायबिटीज आहे पण आपण खायचं तरी काय? तर आता आपण डायटबद्दल थोडीशी माहिती घेऊया की आपण काय काय खाऊ शकता आणि कुठलं ग्रेन्स, कुठले व्हेजिटेबल्स, कुठले फ्रूट्स खाऊ शकता ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. तर डायट म्हणजे आपल्याला डायबिटीजमध्ये जो घ्यायचा आहे तो म्हणजे थोडेसे ग्रेन्स असतात, लॅग्युम्स असतात, त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स असतात, फ्रूट्स असतात, नट्स, ड्रायफ्रूट्स आपण घेऊ शकतो आणि ऑइल्स पण आपण घेऊ शकतो. सगळ्यात बेस्ट ग्रेन्स फॉर डायबिटीज ते म्हणजे काय आहे तर सगळ्यात चांगला आहे तो म्हणजे बार्ली ज्याला आपण यव म्हणतात. राईस आपण रेड ब्राऊन राईस यूज करू शकतो. इमर व्हीट पण घेऊ शकतो, क्विनो, बकव्हीट, देन
फॉक्सटेल मिलेट आहे, वरी शामक आहे, देन रागी आहे, बाजरा, ज्वार हे पण आपण ॲड करू शकतो. हे आपण घेऊ शकतो, तर त्याची स्पेसिफिक क्वांटिटी पण आपल्याला माहीत असायला पाहिजे, कारण जास्त क्वांटिटी जर आपण घ्यायला गेला तर त्याने परत आपले जे त्रास आहे ते पण वाढवू शकतं. कारण कार्बोहायड्रेट कॅलरी रेस्ट्रिक्टेड डाएट आपल्याला घ्यायचा आहे आपल्याला आपण जर हे काही घ्यायचं असेल तर त्याची क्वांटिटी फक्त 30 ग्रॅमपर्यंतच असायला पाहिजे, 30 to 40 ग्रॅमपर्यंतच. जास्त क्वांटिटी घेतल्या कारणाने आपलं कार्बोहायड्रेटची मात्रा पण तेवढीच. व्हेजिटेबल्स कोणकोणते आहे जे आपण खाऊ शकतो ते म्हणजे लौकी, करेला, सफेद कद्दू, भोपळा, पडवळ, देन रिच गॉड, स्पॉन्ज गॉड, ड्रमस्टिक, कोकुंबर, कॅरट, कॅप्सिकम, टोमॅटो, लेडीफिंगर, कॉलीफ्लावर, कॅबेज, ब्रोकोली, स्पिनेच, देन मेथी, मूली के पत्ते भी हम खा सकते हैं. ह्याचं आपण सालाद पण बनवून घेऊ शकतो आणि हे आपण सालादमध्ये सुद्धा ॲड करू शकता. आता सालाद घ्यायचं म्हटलं तर आपण किती प्रमाण, त्याचं पण एक प्रमाण असतं, ते पण प्रमाणामध्ये घ्यायचं असतं. तर आपण सालाद जेवणामध्ये ॲड करायलाच पाहिजे, हे कंपल्सरी आहे, कारण त्याने आपलं डायजेशन पण इम्प्रूव्ह होतं आणि त्याच्यापासून आपल्याला फायबर पण कंटेंट मिळतो, ज्याने डायजेशन, आपलं पोट साफ व्हायला पण मदत होते. दुपारचं जेवणाच्या आधी 150 ग्रॅम आपण घ्यायला पाहिजे आणि रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा 150 ग्रॅम जेवायच्या आधी आपल्याला सालाड ठेवायला पाहिजे. असं दिवसभरामध्ये 300 ग्रॅमपर्यंत तरी आपण सालाद घ्यायला पाहिजे. डायबिटीज असल्यामुळे हा पण एक मोठा प्रश्न असतो की आपण फ्रूट्स कोणते खायला पाहिजेत. तर आपण सगळ्यात जास्त जो आहे तो आहे आवळा आपला, तो पण आपण डेली सेवन करू शकता. अनार घेऊ शकता, कोकम, प्लम, ऑरेंज, स्वीट लाईम, लेमन पण घेऊ शकता आणि तो सॅलडमध्ये मिक्स करून पण घेऊ शकता. जामून आहे, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, चेरी, ॲपल, पियर, पीच आहे, ॲप्रिकॉट, अवोकाडो, देन लिची, किवी पण असे फ्रूट्स आहे जे आपण खाऊ शकतो. कधीकधी ऑइल्सचा पण प्रश्न येतो की कोणती ऑइल वापरायची, तर सगळ्यात बेस्ट आहे ते म्हणजे आपण घी वापरू शकतो. घी म्हणजे आपण वापरू शकतो कम्पेअर टू ऑइल, आणि ऑइलसुद्धा वापरू शकतो, तर ते म्हणजे मस्टर्ड ऑइल, राईस ब्रान ऑइल, सनफ्लावर ऑइल, सेसम ऑइल, ऑलिव्ह ऑइल, कोकोनट ऑइल, पीनट ऑइल हे सुद्धा वापरू शकतो. आणि त्यांचीसुद्धा एक स्पेसिफिक मात्रा असते जी आपल्याला पूर्ण दिवसामध्ये वापरायला पाहिजे, आणि ती 15 ते 20 ml पर्यंतच तेल आपण वापरू शकतो, ह्याच्यावरती जायचं नाही, कारण त्याने सुद्धा आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेटची मात्रा वाढवून मिळू शकते, कार्बोहायड्रेट फॅटची मात्रा वाढवून मिळू शकते. आपण नट्स कोणते यूज करायचे, तर चिया सीड्स आहे, फ्लॅक्स सीड्स आहे, पंपकिन सीड्स, सेसम सीड, वॉलनट्स, आल्मंड्स, कॅज्यू, पिस्ता हे सगळं आहे जे आपण यूज करू शकतो. आणि ह्याचीसुद्धा एक स्पेसिफिक क्वांटिटी असते. एका दिवसामध्ये आपण कमीत कमी 20 ग्रॅमपर्यंतच ड्रायफ्रूट्स घेऊ शकता, ह्याच्यावरती आपण अवॉइड करायचं शक्यतो. ओके. आता डायटचा पार्ट वेगळा झाला, तसाच एक्सरसाइजसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण एक्सरसाइजने आपले मसल स्ट्रेच होतात, आपल्या फुल बॉडी बॅलन्सिंग होतात, आपले फुल बॉडीची ॲक्टिव्हिटी होतात, आणि ह्याचासुद्धा खूप इम्पॅक्ट साखरेवर पडतो, जे आपल्याला कमी करून मिळवण्यासाठी मदत करते. तर ह्याच्यामध्ये काय काय येतं ते म्हणजे वॉकिंग आहे, जॉगिंग, स्विमिंग, सायकलिंग, स्किपिंग असे हे एरोबिक एक्सरसाइजेस आहे जे आपण फॉलो करायला पाहिजे.
वेट ट्रेनिंग एक्सरसाइज हा एक खूप महत्त्वाचा एक्सरसाइज आहे, कारण वेट ट्रेनिंग, मसल ट्रेनिंग हाच मेन शुगर मसलमध्ये घेऊन जाण्यासाठी मदत करतो. तर सगळ्यात बेस्ट आहे तो सूर्यनमस्कार आहे, ज्याच्यामध्ये सगळं आपलं बॉडी स्ट्रेच होते आणि सगळ्या मसल्सना फ्लेक्झिबिलिटी मिळते, सगळ्या मसल्सचा एक्सरसाइज होतो. तर सूर्यनमस्कार हा आपण वीकमध्ये 2 वेळासुद्धा करू शकता, जर आपल्याला डेली टाईम नाही मिळत तर. पण हा कंपल्सरी आहे की हा फॉलो करायलाच पाहिजे. मग वेट लिफ्टिंग, जसं की डंबल्स आपण घेऊ शकतो, वॉटर बॉटल लिफ्ट करू शकता. तर हे काही वेट ट्रेनिंगचे एक्सरसाइज आपण फॉलो करू शकता. मग तसंच स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस पण आहे, ज्याच्याने आपली बॉडीची इलास्टिसिटी मेंटेन राहणार. जसं की अर्धकटी चक्रासन आहे, उष्ट्रासन आहे, भुजंगासन आहे. याने आपलं डायजेशन पण इम्प्रूव्ह होणार आणि पोटाच्या ज्या काही मसल्स आहेत ते पण स्ट्रेच होणार. बेली फॅट आहे ते पण कमी व्हायला मदत होणार. आणखी एक बॅलन्सिंग एक्सरसाइज पण खूप महत्त्वाचं आहे, कारण बॅलन्सिंग एक्सरसाइजने मसल आणि नर्व ह्याचं कोऑर्डिनेशन मेंटेन राहतं. ह्याचे एक्सरसाइज म्हणजे वृक्षासन, ताडासन, बर्ड डॉग पोज म्हणून आहे, हे आपण फॉलो करू शकता. आपण आपला बॉडीचा तोल कसा मेंटेन करू शकतो हे पण ह्याच्यामध्ये कळून येणार. जर आपण आपलं मानसिक ताणतणाव, स्ट्रेस फ्री लाईफ जर जगायचं असेल तर प्राणायामसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण प्राणायाम केल्याने आपलं मन शांत राहतं, टेन्शन फ्री राहतं. ज्याचे नावं आहेत अनुलोम विलोम, भ्रामरी, चंद्रानुलोम, भस्त्रिका आपण परफॉर्म करू शकतो. तर हे तुम्ही रेग्युलरली फॉलो डायट, एक्सरसाइज, तसाच स्ट्रेससुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट करता येत नाही. जर आपण आपल्या पूर्ण डेचं शेड्यूल जर आधीच बनवलेलं असतं, सगळी प्लॅनिंग जर आधीच केलेली असते, तर ह्याचा स्ट्रेस आपल्याला नाही जाणवत की कुठे काय करायचं आणि किती करायचं असतं. ज्याचा वर्कलोडसुद्धा आपण कमी प्रमाणामध्ये घेऊ शकता. जर स्ट्रेस तुमचा वाढलेला आहे तर त्याच्या अकॉर्डिंग तुमचा सगळं शुगरवर सुद्धा इम्पॅक्ट पडू शकतो. तुमची शुगरसुद्धा त्याच्यामुळे वाढलेली मिळू शकते. स्ट्रेससुद्धा तेवढाच मॅनेज करायचा असतो जेवढा तुम्ही बाकीचे लाईफस्टाईल मॅनेज करतात, जेणेकरून तुमची शुगर अंडर कंट्रोलमध्येच राहणार. तर आता आपण जाणून घेऊया की आपण माधवबागमध्ये डायबिटीज रिव्हर्स कशी करतात. तर हे 5 सिक्रेट्स आहे डायबिटीज रिव्हर्सलचे, जे आपण माधवबागमध्ये फॉलो करतात. ते म्हणजे आपण 800 to 1000 कॅलरीजचा डायट देतो. सेकंड, आम्ही एक्सरसाइज, योगा, स्ट्रेस मॅनेजमेंट करतात. थर्ड थिंग, आपण SMBG दॅट इज कंटिन्युअस मॉनिटरिंग करतो, म्हणजे पेशंटला सेल्फ मॉनिटरिंग ब्लड ग्लुकोज हे करावं लागतं. फोर्थ थिंग काय आहे, तर आपण ड्रग टेपरिंग करतात, म्हणजे जशी जशी त्यांची शुगर कंट्रोलमध्ये येणार, जसा जसा HbA1c लेवल नॉर्मलवर येणार, तसा तसा आपण त्यांचं मेडिसिन टेपरिंग स्टार्ट करतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तो म्हणजे फिफ्थ पार्ट आहे, जे आपण आपले पंचकर्म करतात, ज्याने फुल बॉडी आपली क्लिनिंग होणार, फुल टॉक्झिन जे आहे ते डिटॉक्सिफाय होणार. हा इम्पॉर्टंट प्रोसिजर आहे जो आपण माधवबागमध्ये फॉलो करतात. तर हे आहे आपले 5 पंचसूत्री, जे आपण डायबिटीज रिव्हर्सलपर्यंत आपल्याला घेऊन जाणार. तर आपण जाणून घेऊया आपला डाएट कसा आहे तो. आपण 800 ते 1000 कॅलरीजचा डाएट देतात, ज्याच्यामध्ये आपण प्रमाणमध्ये फूड पॅक केलेलं आहे आणि ते फक्त शिजवून खायचं असतं. घरचं फूड वेगळं असतं आणि आम्ही जे जेवण देतात ते वेगळं असतं, कारण ह्या दोघींमध्ये प्रमाण वेगवेगळं असतं. कारण घरी आपण जे खातात ते प्रमाणामध्ये मोजून नाही खात. म्हणून आपण इतक्या मोठ्या संशोधनानंतर हा डायट तयार केलेला आहे, जो कॅलरी रेस्ट्रिक्टेड आणि क्वांटिटी वाईज फूड आहे, ज्याच्या कारणाने तुमची शुगर पण नॉर्मल येणार आणि जे काही फॅट साठलेलं आहे, जी काही चरबी साठलेली आहे, ती ऑटोमॅटिक तिथून निघून जाणार.
तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला आमला ज्यूस आहे जो तुम्हाला उपाशी पोटी घ्यायचा आहे, ज्याने तुमची शुगर नॉर्मल येणार. आणि हा खूप मोठा अँटीऑक्सिडंट आहे, म्हणजे तुमच्या हार्टची हेल्थ पण मेंटेन ठेवणार. विटॅमिन सीची मात्रा पण खूप जास्त आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे एक्सरसाइज करून येऊन मग तुम्हाला ब्रेकफास्टचं ऑप्शन आहे, हर्बल टी आहे. मिड मॉर्निंगमध्ये तुम्हाला सूप आहे जो तुमची हार्ट हेल्थ मेंटेन ठेवणार. मग आफ्टरनूनमध्ये तुम्हाला आयदर भाकरी नाही तर भात असणार आहे जो तुम्हाला शिजवून खायचा असतो. मिड इव्हनिंगमध्ये तुम्हाला नट्स आहे आणि कोकम सूप पण आहे जो तुम्हाला शिजवून घ्यायचा असतो. आणि मग तसंच रात्रीचा जेवण पण आहे जे तुम्हाला आयदर खिचडी नाही तर भाकरी आहे जे तुम्हाला प्रिपेअर करून खायचं आहे. तर हा आपला 800 ते 1000 कॅलरीजचा डायट आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे आपलं पंचकर्म, ज्याच्यामध्ये 3 प्रोसिजर्स केले जातात. ते म्हणजे स्नेहन, स्वेदन आणि बस्ती. स्नेहन म्हणजे काय, तर आपण पूर्ण बॉडीला एक मेडिकेटेड ऑइलने मसाज करतात आणि ते पण सेंट्रिपिटल ओरिएशन, म्हणजे खालून वरती आपण सेंट्रिपिटल मसाज करतात आणि सगळा ब्लड जो आहे तो टुवर्ड्स हार्ट आम्ही पुश करतात. ज्याच्यामध्ये पूर्ण रगत जे आहे ते संपूर्ण शरीराला एक बऱ्यापैकी पोचले जातं आणि एक इलास्टिसिटी पण मेंटेन राहते. नेक्स्ट प्रोसिजर आहे तो म्हणजे स्वेदन थेरपी, ज्याच्या थ्रू जे काही टॉक्झिन्स आपल्या शरीरामध्ये साठलेले आहे, जे काही सोडियम वॉटर रिटेन झालेलं असतं ते सगळं घामातून बाहेर जातं आणि एक इलास्टिसिटी, एक लाईटनेस फील होतं ह्या प्रोसिजरने. आणि थर्ड इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे आपण इंटरनल मेडिसिन्स देतात, जी संडासाच्या जाग्याहून आम्ही आतमध्ये मेडिसिन देतात, जे तुमच्या इन्सुलिनची ताकद जी कमी झालेली आहे तिला वाढण्यासाठी मदत मिळते. आणि इंटरनली जे काही इन्फ्लामेशन झालं आहे, जे ब्लड वेसल्सना इजा पोचली आहे, ते सगळं रिपेअरिंगचं काम ह्या मेडिसिन्समुळे नॉर्मल व्हायला लागतात. आणि जी रक्तामध्ये साखर आहे तीसुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतात. तर तुम्हाला तुमची डायबिटीज रिव्हर्स करायची आहे का, तर आत्ताच तुम्ही तुमची डायबिटीज रिव्हर्स करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, तर SMBG नावाचा प्रोटोकॉल फॉलो करायचा. SMBG म्हणजे काय, तर सेल्फ मॉनिटरिंग ब्लड ग्लुकोज लेवल. तर ते काय आहे की तुम्हाला तुमची शुगर आठवड्यातून 2 वेळा मॉनिटर करायची असते, फास्टिंग आणि खाऊन 2 तासानंतर. आणि ही आम्हाला पाठवायची असते. तर तुम्ही ती कुठे पाठवणार, व्हॉट्सॲपवर नाही, तर आमचा एक ॲप आहे ज्याला MIB पल्स ॲप म्हणतात. तुम्हाला जर तुमचं टार्गेट अचीव करायचं आहे, तुमची डायबिटीज जर पूर्णपणे बरी करायची असेल आणि जे ॲलोपॅथी मेडिसिन चालू आहे ते जर तुम्हाला कमी करायचं असेल, तर हा एक मार्ग आहे आमचा MIB पल्स ॲप म्हणून, ज्याच्या थ्रू आपण कंटिन्युअस टचमध्ये राहणार आहोत. डॉक्टर आणि पेशंटमध्ये एक कनेक्शन ह्याच्या थ्रू बिल्ड होणार आहे, ज्यामध्ये तुमची शुगर मॉनिटर होणार, तुमचं जेवण मॉनिटर होणार, तुम्ही काय खातात ह्याचा फोटोसुद्धा तुम्ही ह्यावर पाठवू शकता आणि ते सुद्धा तुमचं मॉनिटर होणार. म्हणजे तुमची शुगर कशी आहे आणि तुम्ही किती प्रमाणामध्ये तुमचं जेवण असतं आणि ॲडिशनली काय काय ॲड करतात ह्याचं सगळं मॉनिटरिंग ह्या MIB पल्स ॲपमधून होणार. आता स्टेज ऑफ डायबिटीज रिव्हर्सल कशी होते, तर तुम्हाला जर तुमची शुगर नॉर्मल करायची असेल, ती जर तुमची ॲलोपॅथी मेडिसिन चालू आहे ती जर तुमची टेपर करायची असेल, तर ह्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे डायट, एक्सरसाइज आणि स्ट्रेस फ्री लाईफ. जर हे सगळं तुम्ही अचीव केलं, तुमची मेडिसिन जर टेपर झाली, तुमचा HbA1c लेवल कमी झाला, तर आपण एक फायनल टेस्ट करतो ज्याला अग्निपरीक्षा म्हणतात, ज्याला GTT म्हणतात, ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. तर याच्यामध्ये आपण काय करतात, तर आपण डायबिटीज पेशंटनाच एक 75 ग्रॅमची शुगर देतात घ्यायला आणि त्याच्या थ्रू आपण मॉनिटर करतात की त्यांची शुगर 75 ग्रॅम्स ऑफ शुगर देऊनसुद्धा त्यांची साखर कशी आहे ती.
तर ती साखर ॲब्सोल्युटली नॉर्मल येते आणि हीच आहे डायबिटीज रिव्हर्सल ट्रीटमेंट जी पेशंट अचीव करतात आणि बरेचसे लोक ह्यामधून रिव्हर्स पण झालेले आहेत. थँक्यू.